संभाजी ब्रिगेडने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन केले आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीने 4 हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भंडारा उधळून संभाजी ब्रिगेड विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोर म्हणून त्याची कुख्याती आहे। तोच धागा पकडून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळसूत्र चोरचा बॅनर घेऊन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी मंगळसूत्र दाखवून पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केला। काही दिवसापासून गोपीचंद पडळकर हे संभाजी ब्रिगेडबद्दल वेगवेगळे वक्तव्य करीत आहेत। पडळकर हे धनगर बांधवांना आरक्षण मिळवून देतो असे जाहीर आश्वासन देऊन सुद्धा धनगर आरक्षणावर काहीच बोलत नाहीत। बिरोबाची खोटी शपथ घेऊन भाजपाला मत देऊ नका म्हणणारे आज भाजपचेच काम करत आहेत। अहिल्यादेवी होळकरांच्या विचारावर व धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी काहीच करत नसून फक्त धनगर बांधवांचे डोके भडकवण्याचे काम पडळकर करीत आहेत, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी केला आहे। बोला सर। साहेब, आज आमदार पडळकर विरोधात तुम्ही आंदोलन केले, कशासाठी आंदोलन केले काय सांग? गेल्या 2 दिवसापूर्वी सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या विरुद्ध काहीतरी गरज ओळखली होती आणि काल सोलापूरात आले असता त्यांनी संभाजी ब्रिगेडवर आक्षेपार्ह विधान केली। तर गोपीनाथ पडळकर हे एक आमदार आहेत, मला असं वाटत नाही की ते आमदारच्या लायकीचे आहेत, कारण गल्लीतला लीडर कसा असतो तसं त्यांचे वक्तव्य आहे। त्यांना संस्कृती सुसभ्यतापणा त्यांच्या दिसून येत नाही। एखादा ज्येष्ठ नेता असू दे किंवा महिला असू दे, त्यांच्यावर अश्लील भाषेमध्ये गरज ओळखणं एवढंच काम याचं आहे। मुळात पडळकर यांना संभाजी ब्रिगेड ही कळलीच नाही। त्यांनी म्हटलं की जातीय दंगली भडकवणं हे संभाजी ब्रिगेडचं काम आहे। पडळकर हे फक्त तुझं काम आहे की वंजारी मराठा, मराठा धनगर, मराठा ओबीसी मध्ये वाद लावण्याचं काम आणि आपल्या या सनातनी चाटुगिरी करण्याचं काम तू पडळकर करत आहे। पडळकर, तुला आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने इशारा देतोय की संभाजी ब्रिगेडचा तू आधी अभ्यास कर। अनेक वक्ते आणि इतिहासाचं पुनर्लेखन करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे। संभाजी ब्रिगेडने आतापर्यंत 800 ते 8000 लोकांना दुबईमध्ये परदेशामध्ये उद्योग व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। युवकांना रोजगार व्यवसाय उपलब्ध करून देणे हाच आमचा अजेंडा आहे। जातीय दंगली भडकवणं, धर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा अजेंडा तुझा आहे। तरी आज आम्ही या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एक गोपीचंद पडळकर यांना एक पत्र संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी पाठवणार आहोत। आज या ठिकाणी आमच्या महिला भगिनी असू दे, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहे, गोपीचंदची लायकी काय होती ही मंगळसूत्र चोर म्हणून महाराष्ट्रामध्ये परिचित असलेला गोपीचंदला आज आमच्या महिलांनी मंगळसूत्र दाखवून त्याचा निषेध केलेला आहे।